Hello my dear students, welcome all of you. Today we are going to solve problem number 11, which is based on stock and data system at invoice price. So first step, while solving the problem, read the problem carefully. A head office in Solapur has a branch to which goods are sent at invoice price. सो इकडे आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. गुड्स आर सेंट ॲट इनवॉइस प्राइस विच इज फिक्स ॲट अ प्रॉफिट ऑफ 20% ऑन सेल. सो जी काय सेल प्राइस आहे म्हणजेच इनवॉइस प्राइस आहे त्याच्यावरती आपला प्रॉफिट असणार आहे 20% ऑन सेल. सो ज्या वेळेला अशा पद्धतीने पर्सेंटेज दिले जातील मित्रांनो, त्यावेळेला तुम्हाला कळायला पाहिजे की हा इनवॉइस प्राइसचाच प्रॉब्लेम आहे. जर अशा पद्धतीचे पर्सेंटेज नसतील तर तुम्ही त्याला म्हणू शकता कॉस्ट प्राइसचा प्रॉब्लेम आहे. सो पहिल्यांदा तुम्हाला मेथड आयडेंटिफाय करता आली पाहिजे. यू हॅव टू आयडेंटिफाय द मेथड आयदर कॉस्ट और आयदर इनवॉइस प्राइस. अंडर strict instruction of selling goods only at invoice price, following are the particulars about the branch transaction. So last lecture ला आपण स्टॉक अँड डेटर सिस्टीम इनवॉइस प्राइसचा प्रॉब्लेम एक बघितला होता. सो तिकडे जे अकाउंट्स प्रिपेअर केले होते ते सुद्धा इथे आपल्याला करायचे आहेत. सो बघा मी सुद्धा अकाउंट ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेले आहेत. इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस, फर्स्ट इम्पॉर्टंट अकाउंट इज ब्रांच स्टॉक अकाउंट, देन ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट. ब्रांच ॲडजस्टमेंट मध्ये आपण काय रेकॉर्ड करतो तर लोडिंग, जो काय प्रॉफिट एलिमेंट आपल्याला मायनस करायचा असतो तो सगळा प्रॉफिट एलिमेंट आपण ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंटला रेकॉर्ड करतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. नेक्स्ट ब्रांच डेटर्स अकाउंट. ब्रांच डेटर अकाउंट नंतर आहे ब्रांच कॅश अकाउंट. त्याच्यानंतर आहे ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट. त्याच्यानंतर आहे ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो सगळ्या स्टुडंट्सना माझी पहिली एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही इथेच व्हिडिओ पॉज करा आणि हे जे काय लेजर अकाउंट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत जे मी सांगितले ते लेजर अकाउंट पहिल्यांदा प्रिपेअर करून घ्या. त्यानंतर मी ज्या पद्धतीने एक ट्रान्झॅक्शन रीड करणार आणि लगेच त्याची लेजर अकाउंटमध्ये काय करणार पोस्टिंग करणार, तुम्हीही त्या पद्धतीने लगेच पोस्टिंग करायची आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम समजण्यास मदत होईल. चला, सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम we are going to solve problem number 11. Our first item is stock at invoice price on 1st July 2008. So 1st July 2008 is our starting date. So this is our opening stock. Opening stock is valued at invoice price. So ह्याचा इफेक्ट गेला पाहिजे ब्रांच स्टॉक अकाउंटला. ब्रांच स्टॉक अकाउंट इज अवर असेट. असेट्स हॅव डेबिट बॅलन्स. सो ओपनिंग स्टॉक जो आहे तो आपण डेबिटला रेकॉर्ड करणार. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे ती म्हणजे आपल्या जवळ जे नोट्स आहेत ते नोट्स ओपन करा तुम्ही, म्हणजे आपल्याला थोडी अजून मदत होईल. सो आपला ओपनिंग स्टॉक आहे 5000 आणि हा जो ओपनिंग स्टॉक आहे हा कसा व्हॅल्यूड आहे मित्रांनो. दिस ओपनिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट इनवॉइस प्राइस. सो नेक्स्ट आपल्याला आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जो प्रॉफिट एलिमेंट आहे तो आपल्याला काय करायचा आहे मायनस करायचा आहे. सो ओपनिंग स्टॉक इज रेकॉर्डेड ऑन डेबिट साइड ऑफ ब्रांच स्टॉक अकाउंट. सो आपल्याला जर मायनस करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागणार, अपोजिट साइडला इफेक्ट द्यावा लागणार, म्हणजे क्रेडिट साइडला इफेक्ट द्यावा लागणार. सो क्रेडिट साइडला इफेक्ट देणार पण कोणत्या अकाउंटमध्ये तर ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये आपल्याला क्रेडिट साइडला इफेक्ट द्यायचा आहे. सो क्रेडिटला आपण रेकॉर्ड करणार बाय स्टॉक रिझर्व
रिझर्व, ब्रॉट डाऊन. स्वतः हा झाला स्टॉक रिझर्व. आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. ऑलरेडी जे पर्सेंटेज दिले आहेत ते आपल्याला इनवॉइस प्राइस वर दिले आहेत. सो डायरेक्टली आपण 5000 इंटू पर्सेंटेज आपण काढणार. किती पर्सेंटेज दिले आहेत पुन्हा एकदा बघा तुम्ही. 20% ऑन सेल. सेल म्हणजेच इनवॉइस प्राइस. सो इनवॉइस प्राइस वरती 20%. चला कॅल्क्युलेट करा. सगळ्यांजवळ कॅल्क्युलेटर असेलच. 5000 इंटू 20%. सो आपला प्रॉफिट आलेला आहे ज्याला आपण लोडिंग म्हणतो 1000. आल्या सगळ्यांचा आन्सर 1000. सो बघा ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड केला ॲट इनवॉइस प्राइस की लगेच त्यातला प्रॉफिट एलिमेंट ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड झाला पाहिजे. याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. सो हे आपलं फर्स्ट ट्रान्झॅक्शन नक्की तुम्हाला कळालं असेल. आता आपण पुढे जाऊया. ब्रांच डेटर्स ऑन 1 जुलै 2000. सो डेटर इज ऑल्सो अवर असेट. असेट्स हॅव डेबिट बॅलन्स. सो याचा इफेक्ट जाणार ब्रांच डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला. सो डेबिटला रेकॉर्ड करा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. सो ओपनिंग बॅलन्स साठी नेहमी आपण ब्रॉट डाऊन लिहितो. सगळ्यांना नक्की माहितीच आहे. अमाऊंट आहे 2000. सो हा झाला आपला ब्रांच डेटरचा ओपनिंग बॅलन्स जो आपण ब्रांच डेटरच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करणार बिकॉज असेट्स हॅव डेबिट बॅलन्स. नेक्स्ट गुड्स सेंड टू ब्रांच 40,000. आता बघा इथे त्यांनी कुठे इनवॉइस प्राइस असं दिलंय का? नाही दिलंय. पण हे जे गुड्स ट्रान्सफर झालेले असणार आहेत ते इनवॉइस प्राइसलाच ट्रान्सफर झालेले असणार आहेत. असं मी का म्हणतोय कारण बघा जेव्हा आपण स्टार्टिंगलाच प्रॉब्लेम रीड केला होता फर्स्ट लाईन मध्येच त्यांनी मेन्शन केलंय गुड्स आर सेंड ॲट इनवॉइस प्राइस. म्हणजे जरी त्यांनी आतमध्ये इनवॉइस प्राइस अशा पद्धतीने मेन्शन केलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे जे काय गुड्स ब्रांचला ट्रान्सफर केले जाणार आहेत ते कंपल्सरी कसे ट्रान्सफर केले जाणार आहेत ॲट इनवॉइस प्राइस ओनली. सो आता ब्रांच कडे गुड्स येणार आहेत. ब्रांच कडे गुड्स येणार. डेबिट वॉट कम्स इन. त्यामुळे ब्रांचचा स्टॉक काय होतो मित्रांनो? इन्क्रीज. सो ब्रांचचा स्टॉक वाढतो तर इथे आपण डेबिट इफेक्ट दिला पाहिजे. डेबिट वॉट कम्स इन इथे आपण रेकॉर्ड करणार टू गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. आणि त्यांनी दिलेलं नाहीये पण आपल्याला कळालं पाहिजे. सगळ्यात स्टार्टिंगला त्यांनी सांगितलं ना इनवॉइस प्राइस. सो हे सुद्धा इनवॉइस प्राइसलाच झालेलं ट्रान्झॅक्शन आहे. सो याची अमाऊंट आहे 40,000. सो पहिल्यांदा आपण ह्याचा दुसरा इफेक्ट देऊया. ब्रांच स्टॉकच्या डेबिटला आलंय गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. सो गुड्स सेंड टू ब्रांचच्या क्रेडिटला येणार. सो पहिल्यांदा दुसरा इफेक्ट क्रेडिट इफेक्ट देणं गरजेचं आहे. बाय ब्रांच स्टॉक अकाउंट. सो हा पहिल्यांदा दुसरा इफेक्ट द्यायचा नाही तर बऱ्याचदा घाई गडबडीत दुसरा इफेक्ट राहून जातो. सो हे डेबिट क्रेडिट केलं. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे जे 40,000 चे गुड्स ब्रांचला ट्रान्सफर केले आहेत ते कसे ट्रान्सफर केले आहेत ॲट इनवॉइस प्राइस. सो त्याच्यावरती सुद्धा आता काय असणार आहे? लोडिंग असणार आहे म्हणजेच प्रॉफिट एलिमेंट. सो हे गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट ब्रांच स्टॉकच्या डेबिटला आहे. सो त्याच्यामधला प्रॉफिट एलिमेंट जो आपल्याला मायनस करायचा आहे लेस करायचा आहे तो ब्रांच ऍडजस्टमेंटच्या येणार क्रेडिट साईडला. अपोजिट साईडला इफेक्ट दिल्यावर मायनस होतं. सो इथे लिहावं लागणार बाय गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. सो ब्रॅकेट मध्ये कॅल्क्युलेशन आवर इनवॉइस प्राइस इज 40,000 इंटू 20%. सो प्रॉफिट इज 20% ऑन इनवॉइस प्राइस. सो कॅल्क्युलेट करा 40,000 इंटू 20%. आपला प्रॉफिट एलिमेंट आलेला आहे 8,000. सो आता इथे गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट आपण क्रेडिट केलेलं आहे. ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट दिलेला आहे बरोबर. ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला तुम्हाला गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट इथे दिसतंय. सो गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंटच्या डेबिटला आपल्याला अपोजिट इफेक्ट द्यावा लागणार टू ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. सो फार सोपा आहे.
मी स्लोली जातो आहे. सो इथे आपण काय करणार 8000 प्रॉफिट एलिमेंट. सो इथे तुम्ही लिहू शकता तुमच्या माहितीसाठी हा काय आहे रे प्रॉफिट एलिमेंट म्हणजेच हा काय आहे लोडिंग. इथे लिहून ठेवा लोडिंग. बरोबर की नाही. प्रॉफिट एलिमेंट म्हणजेच काय लोडिंग. तो 20% लोडिंग आहे ब्रांच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला आणि इथे येणार डेबिटला. काहीतरी इथे लिहून ठेवा लोडिंग म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो लोडिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रॉफिट एलिमेंट आहे. चला हे ट्रान्झॅक्शन पण झालं रेकॉर्ड करून. सो माझं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचे आणि तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ते ट्रान्झॅक्शन इमिडिएटली रेकॉर्ड करायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेला तर नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी काय केलंय बघा टोटल सेल दिलंय आणि काय दिलेलं आहे कॅश सेल दिलेलं आहे. बरोबर. टोटल सेल आहे 43,600. कॅश सेल आहे 32,600. सो विथ द हेल्प ऑफ दॅट इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो क्रेडिट सेल कॅल्क्युलेट करू शकतो. सो आपण इथे वर्किंग नोट करूया. वर्किंग नोट काय आपली वर्किंग नोट असणार आहे कॅल्क्युलेट क्रेडिट सेल्स. कॅल्क्युलेट क्रेडिट सेल. चला करूया आपण क्रेडिट सेल कॅल्क्युलेट. फॉर्म्युला लिहा क्रेडिट सेल्स इज इक्वल टू टोटल सेल्स मायनस कॅश सेल्स. आता जस्ट आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. सो टोटल सेल किती आहे रे 43,600 बरोबर मायनस कॅश सेल आहे 32,600 बरोबर आहे. सो आता कॅल्क्युलेट करा. क्रेडिट सेल 43,600 मायनस 32,600. सो क्रेडिट सेल येणार 11,000. सो ही वर्किंग नोट झाली आपली. कॅल्क्युलेट क्रेडिट सेल. चला सगळ्यांना कळालंय क्रेडिट सेल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. सो आता क्रेडिट सेल टोटल सेलला इफेक्ट येत नाही मित्रांनो लक्षात घ्या. आपल्याला क्रेडिट सेल आणि कॅश सेलला इफेक्ट द्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपण कॅश सेलला इफेक्ट देऊया. आपण सेल केल्यानंतर आपल्याकडे काय येते कॅश येते. ऍट द टाइम ऑफ सेल आपण काय रूल फॉलो करतो क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो ब्रांच स्टॉकच्या क्रेडिटला येणार बाय ब्रांच कॅश अकाउंट आणि ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहायचं आहे हे काय आहे कॅश सेल्स बरोबर. सो कॅश सेल तर त्यांनी आपल्याला रेडीली दिलेलं आहे 32,600. सो हे ब्रांच स्टॉकच्या क्रेडिटला. नेक्स्ट इफेक्ट ब्रांच कॅश अकाउंटच्या डेबिटला कारण आपल्याकडे कॅश येणार ब्रांच कडे. सो इथे लिहायचं टू ब्रांच स्टॉक अकाउंट ब्रॅकेट मध्ये येणार कॅश सेल्स. अमाऊंट आहे आपली 32,600. सो कॅश सेल झालं. त्याच्यानंतर रेकॉर्ड करायचं क्रेडिट सेल. सो ज्यांना क्रेडिट बेसिसवर गुड्स सेल केले जातात त्यांना म्हणतात डेटर. सो इथे येणार बाय ब्रांच डेटर्स अकाउंट ब्रॅकेट मध्ये येणार क्रेडिट सेल. सो हे सगळं याच्या आधी आपलं झालेलं आहे. सो क्रेडिट सेल आपण वर्किंग नोट नंबर 1 इथे तुम्ही लिहू शकता कारण आपण वर्किंग नोट केलेली आहे. सो लिहा वर्किंग नोट नंबर 1. सो तिथे आपल्याला अमाऊंट मिळालेली 11,000. सो ब्रांच स्टॉकच्या क्रेडिटला आलं ब्रांच डेटर. सो याचा दुसरा इफेक्ट येणार
ब्रांच डेटर्स अकाउंटच्या डेबिटला टू ब्रांच स्टॉक. सो बघा इथे मी डेबिटला लिहिणार टू ब्रांच स्टॉक अकाउंट. अमाऊंट आहे 11,000. तुम्ही ते देऊ शकता ब्रॅकेट मध्ये. काय लिहिणार? क्रेडिट सेल. आता मी कॉपी पेस्ट करतो. क्रेडिट सेल्स. चला इथपर्यंत लक्ष झालं. सो तुम्हाला काय कळलं पाहिजे? टोटल सेलला आपण कधी इफेक्ट देत नाही, बट विथ द हेल्प ऑफ अमाऊंट ऑफ टोटल सेल वी हॅव टू कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ क्रेडिट सेल. सो आपण इफेक्ट देतो कॅश सेलला आणि क्रेडिट सेलला. सो हे झालं आपलं कॅश सेल क्रेडिट सेल. पुढे दिलं आहे त्यांनी कॅश रिसीव्ह फ्रॉम डेटर 8,400. सो डेटर कडून आपण कॅश रिसीव्ह केली, ब्रांचनी रिसीव्ह केली म्हणजे डेटरनी पेड केली. सो डेटरच्या क्रेडिट साइडला येणार क्रेडिट व्हॉट गोज आउट बाय ब्रांच कॅश अकाउंट. बरोबर. किती कॅश आहे बघा तुम्ही? कॅश रिसीव्ह फ्रॉम डेटर 8,400. सो दुसरा इफेक्ट येणार ब्रांच कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला. डेबिट व्हॉट कम्स इन? ब्रांच कडे कॅश आली, रिसीव्ह झाली टू ब्रांच डेटर्स अकाउंट. अमाऊंट आहे 8,400. इज इट क्लिअर? सो सिंपल इफेक्ट आहे. ब्रांच डेटरच्या क्रेडिटला क्रेडिट व्हॉट गोज आउट. ब्रांचनी अमाऊंट रिसीव्ह केली म्हणजे डेटरनी पेड केली असणार. सो डेटरच्या क्रेडिटला येणार आणि ब्रांच कॅशच्या डेबिटला टू ब्रांच डेटर 8,400. नेक्स्ट आहे गुड्स रिटर्न. गुड्स रिटर्न बाय डेटर 600. सो डेटरने गुड्स रिटर्न केले म्हणजे डेटर इज अवर कस्टमर. सो हा आहे सेल्स रिटर्न. सो बाय इथे काय लिहिणार? ब्रांच स्टॉक. कारण डेटरने गुड्स रिटर्न केले म्हणजे आपला स्टॉक इन्क्रीज होणार. सो स्टॉक अकाउंटला इफेक्ट गेला पाहिजे. त्यामुळे सेल्स रिटर्न एकतर इथे येणार क्रेडिटला पण लिहिताना लिहायचं ब्रांच स्टॉक. अमाऊंट आहे किती रे? 600. आणि दुसरा इफेक्ट येणार स्टॉक अकाउंटच्या डेबिटला टू ब्रांच डेटर. आता स्टॉक अकाउंटला काय इफेक्ट येणार रे? तर डेटरनी जर गुड्स रिटर्न केले तर ऑब्विसली आपला स्टॉक इन्क्रीज होणार ना, स्टॉक वाढणार. सो त्यामुळे लक्षात घ्या जे काय सेल्स रिटर्न आहे ते सेल्स रिटर्नचा एक इफेक्ट हा कंपल्सरी ब्रांच स्टॉकला येतो. कारण स्टॉक त्याच्यामुळे काय होतो रे? इन्क्रीज होतो. लक्षात ठेवा काही ना काहीतरी रिझन आहे त्यामुळे इफेक्ट येतो ना इथे. सो सेल्स रिटर्न किती आहे? 600. बरोबर 600. चला इथपर्यंत आपलं झालेलं आहे कॅल्क्युलेशन. आता पुढे चेक सेंड टू ब्रांच फॉर रेंट. बघा एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी चेक सेंड केलाय. दिसतं तुम्हाला? चेक सेंड टू ब्रांच फॉर कशासाठी रे? रेंट साठी, सॅलरी साठी, सन्ड्री एक्सपेन्सेस साठी. ऑल दीज आर अवर एक्सपेन्सेस. सो याचा इफेक्ट गेला पाहिजे ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंटला. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो ब्रांच एक्सपेन्सेसच्या डेबिटला लिहा टू रेंट. टू रेंट किती अमाऊंट आहे रेंटची? 1,200. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो ब्रांच अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर टू सॅलरीज. सो हे सगळे एक्सपेन्सेस कोण पेड करता रे? हेड ऑफिस पेड करतं. सो हेड ऑफिसच्या कॅश अकाउंट जे आहे त्याच्या क्रेडिटला दुसरा इफेक्ट जाणार, हे लक्षात ठेवा. सो इथे आपल्याला एकच इफेक्ट द्यायचा आहे, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस 3,600. आणि त्याच्यानंतर आहे सन्ड्री एक्सपेन्सेस टू सन्ड्री एक्सपेन्सेस. सो अमाउंट ऑफ सन्ड्री एक्सपेन्सेस इज 300 रुपीज ओनली. सो इथे काय रूल फॉलो केला आपण? डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आले सगळ्यांना? डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तुम्ही बोलाल याचा दुसरा इफेक्ट सर कुठे येणार? तो दुसरा इफेक्ट येणार हेड ऑफिस बँक अकाउंटच्या क्रेडिटला, कारण त्यांनी चेक दिलेला आहे. ते तर आपण प्रिपेअर केले नाहीये त्यामुळे सोडून द्या. नेक्स्ट आहे डिस्काउंट
allowed to debtor, bad debt. So discount because of discount allowed. आणि bad debts आपले debtor कमी होतात. There is an reduction in the value of debtor. So debtor ची व्हॅल्यू कमी होते. So debtor च्या क्रेडिटला येणार. आणि हे दोन्ही बॅड डेट आणि डिस्काउंट आला हे आपले एक्सपेन्सेस आहे. सो इथे लिहायचं बाय ब्रांच एक्सपेन्सेस, बरोबर ना. एक्सपेन्सेसला इफेक्ट गेला पाहिजे. सो बाय ब्रांच एक्सपेन्सेस. मी आता दोन्ही इथेच एकत्र लिहितो खाली. बघा कशा पद्धतीने मी लिहितो. पहिलं लिहिणार आहे मी डिस्काउंट अलाव. सो आपण कस्टमरला डिस्काउंट दिलं तो आपला लॉस होणार आहे. त्यामुळे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो डिस्काउंट अलाव किती अमाऊंट आहे डिस्काउंट अलावची 150. सो इथे बघा आतल्या साईडला लिहिलं तरी चालेल 150. त्याच्यानंतर बॅड डेट्स. सो बॅड डेट्स आहेत 250. या दोन्ही एक्सपेन्सेसची तुम्ही जर टोटल केली तर ती टोटल येणार आहे 400, बरोबर की नाही. सो 400 आहे एक्सपेन्सेस. सो याचा दुसरा इफेक्ट जाणार कुठे जाणार, ब्रांच एक्सपेन्सेसच्या डेबिट साइडला टू ब्रांच डेटर्स, टू branch debtors account. बरोबर आहे. म्हणजे इथे टोटल एक्सपेन्सेस आले किती रे 400 रुपीज. बघा डेबिट द एक्सपेन्स लॉसेस. सो ब्रांच डेटरला जे काय आपण डिस्काउंट दिलेलं आहे बॅड डेट्स आहे ते आपल्या एक्सपेन्सेस आहेत. पुढे स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2013 ॲट इनवॉइस प्राइस. म्हणजे हा कुठला स्टॉक झाला, क्लोजिंग स्टॉक. सो ओपनिंग स्टॉक आपण ब्रांच स्टॉकच्या डेबिटला लिहिलेला आहे 5000. सो क्लोजिंग कुठे येणार, क्रेडिटला येणार, बरोबर की नाही. सो बघा बाय बॅलेन्स कॅरीड डाऊन. आणि हा सुद्धा इनवॉइस प्राइसलाच व्हॅल्यूड आहे. इनवॉइस प्राइस किती अमाऊंट आहे 2100. सो याचा दुसरा इफेक्ट लगेच प्रॉफिट एलिमेंट ब्रांच ऍडजस्टमेंटच्या डेबिटला आला पाहिजे. काय लिहिणार आपण, टू स्टॉक रिझर्व, टू स्टॉक रिझर्व carried down. ब्रॅकेट मध्ये कॅल्क्युलेशन 2100 into 20%. करा 2100 into 20% किती येतात 420. सो इथे येणार 420 अमाऊंट. सो बघा मी क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड केला, लगेच अपोजिट साइडला मी त्याचा प्रॉफिट एलिमेंट मायनस करून टाकला ब्रांच ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. सो लगेच कॅल्क्युलेशन करून टाकायचं, नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं ते राहून जातं. लक्षात घ्या. चला इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे. बघा इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम. चला सो आता आपले सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झालेले आहेत, बरोबर. एकदा चेक करा, प्रॉब्लेम मध्ये मी बघतो. चला सगळे झालेले आहेत आपले ट्रान्झॅक्शन. आता आपल्याला करायचं आहे टॅली. सो पहिल्यांदा आपण टॅली करणार ब्रांच स्टॉक अकाउंट. सो ब्रांच स्टॉकच्या बाबतीत लक्षात घ्या, ब्रांच स्टॉकचा जो काय बॅलन्स येईल तो ब्रांच ऍडजस्टमेंटला पाठवायचा. डेबिटला आला तर त्याला बोलतात गेन, क्रेडिटला आला तर त्याला बोलतात शॉर्टेज. सो कालच्या प्रॉब्लेम मध्ये जो आपण याच्या आधी प्रॉब्लेम शिकलो होतो त्याच्यात शॉर्टेज आलं होतं ऑलरेडी, बरोबर. सो बघा इथे आपल्याला कुठली साइड हेवियर दिसते, बघूया टोटल करून.
क्रेडिट साइड हेवियर आहे बघा 100 रुपीजनी. सो क्रेडिट साइडची टोटल 45,700. सो इथे आले पाहिजे 45,700. त्यातून हे 45,600 आपण जर का मायनस केले तर आपल्याला भेटणार 100 रुपीज. हा 100 रुपीज जे का आहे त्याला आपण बोलणार, तो पाठवणार बॅलन्स आपण कुठे पाठवणार, एक मिनिट. हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स आपण पाठवणार टू ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. आणि डेबिटला आलाय म्हणजेच त्याला बोलणार गेन. ते जर क्रेडिटला आला असतं तर काय बोललो असतो, क्रेडिटला आला असतं त्याला काय बोललो असतो, क्रेडिटला आला असता तर त्याला आपण बोललो असतो शॉर्टेज. लक्षात ठेवा सगळ्यांनी, डेबिटला आला तर गेन, क्रेडिटला आला तर शॉर्टेज. आता काल शॉर्टेज त्यांनी ऑलरेडी दिलेलं म्हणून आपण क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट केलेला आहे, लक्षात ठेवा. सो हा ऍडजस्टमेंट अकाउंट 100 रुपीज जे आहे तिथे डेबिट आहे ब्रांच ऍडजस्टमेंट. सो ब्रांच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला येणार बाय ब्रांच स्टॉक अकाउंट, ब्रॅकेट मध्ये लिहायचं गेन. तो गेन म्हणजे फायदा, आपल्याला 100चा फायदा झाला 100चा, लक्षात घ्या. आता टॅली करा. इथे तर क्लिअरली आपल्याला दिसत आहे क्रेडिट साइड हेवियर आहे 9,100. ओरली पण आपण कॅल्क्युलेशन करू शकतो 9,100. सो 9,100 मायनस 420 यू विल गेट 8680. 8680. सो कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. मीही काळजी घेतोय कारण लास्ट टाइम आपली थोडी कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली होती. सो बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होते रहती है. सो हा जो बॅलन्स आहे ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट भेटतो. सो हा ग्रॉस प्रॉफिट आपण पाठवायचा असतो ब्रांच प्रॉफिट और लॉस अकाउंटला. सो हा आपला ग्रॉस प्रॉफिट आहे, लक्षात घ्या. सो ब्रॅकेट मध्ये लिहायचं ग्रॉस प्रॉफिट. बघा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे तो ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला गेला पाहिजे. सो जे जे बॅलन्सेस आहेत ना त्याला मी रेड कलरने हायलाइट करून ठेवतो आणि तुम्हाला कळेल की हे सगळे आपण काय काढलेले आहेत, बॅलन्स काढलेले आहेत. सो हा दुसरा इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. सो हे बघा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट, ब्रॅकेट मध्ये ग्रॉस प्रॉफिट. किती अमाऊंट होती 8680, बरोबर ना 8680. हा बरोबर. आता आपण काय करणार, गुड्स सेंड टू ब्रांच टॅली करणार. क्लिअरली 40,000 क्रेडिट साइड हेवियर आहे. सो इथे बॅलन्स येतोय 32,000. ओरली करू शकतो आपण. सो हा बॅलन्स जाणार हेड ऑफिसच्या ट्रेडिंग अकाउंटला कारण हेड ऑफिसनी एवढ्या अमाऊंटचे गुड्स पाठवले. सो टू ट्रेडिंग अकाउंट. सो ब्रांचला त्यांनी 32,000 चे गुड्स पाठवले असा त्याचा अर्थ होतो ट्रान्सफर. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणार बरोबर 32,000. सो हा आपला गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंटचा बॅलन्स आहे जो जातो ट्रेडिंग अकाउंट मध्ये. चला बघा एक एक करून आपण टॅली करत चाललो आहे. आता आपल्याला करायचं आहे काय रे, ब्रांच डेटर्स करूया आपण. ब्रांच डेटर. सो ब्रांच डेटरची ऑब्विसली डेबिट साइडच हेवियर आहे. डेबिट साइडची टोटल येते 13,000. सो क्रेडिटला पण आले पाहिजे 13,000. बघा क्लोजिंग बॅलन्स किती मिळतोय बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आपल्या डेटरचा क्लोजिंग बॅलन्स 13,000 मायनस 8,400 मायनस 600 मायनस 400. सो आपल्याला बॅलन्स भेटतोय 3,600.
सो हा झाला आपला डेटरचा क्लोजिंग बॅलन्स. सो ज्या असेट्स आहेत ना त्यांच्यासाठी काय कन्सेप्ट असते, ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स. सो ब्रांच स्टॉक इज अवर असेट, सो तिथे येणार ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स. डेटर इज अवर असेट, सो तिथे येणार ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. ब्रांच कॅश, आता ब्रांच कडे जी काय कॅश इथे जमा आहे टोटल किती आहे बघा, 32,600, 8,400, म्हणजे टोटल किती कॅश जमा आहे, 41,000. बरोबर ना. सो हे जे 41,000 कॅश जमा झाली ती आपण कोणाला पाठवणार, रेमिटन्स टू हेड ऑफिस. सो इथे लिहायचं बाय हेड ऑफिस कॅश अकाउंट. सो रेमिटन्सचा फॉर्म्युला तुम्हाला याच्या पूर्वी मी सांगितला होता. रेमिटन्स इज इक्वल टू कॅश सेल प्लस कॅश रिसिव्ह फ्रॉम डेटर. सो त्या दोन अमाऊंट डेबिटला आल्यात बघा, हे बघा कॅश सेल आणि अमाऊंट रिसिव्ह फ्रॉम डेटर. सो ही टोटल जी काय अमाऊंट आहे 41,000 ती आपण पाठवणार हेड ऑफिसला, याला रेमिटन्स म्हणतात. सो आपले डिपेंडंट ब्रांच आहे, गुड्स आपल्याला पाठवणार कोण, हेड ऑफिस. आपले एक्सपेन्सेस पेड करणार कोण, हेड ऑफिस. सो ऑब्विसली जी काय कॅश ब्रांच मध्ये डिपॉझिट होणार ती कॅश म्हणजे कॅश सेल आणि कॅश रिसिव्ह फ्रॉम डेटर ऍट द एंड हेड ऑफिसला पाठवणं गरजेचं आहे, त्याला म्हणतात रेमिटन्स. नेक्स्ट अकाउंट इज ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट. सो 1,200, 3,600, 300 प्लस 400 म्हणजे आपली टोटल आलेली आहे 5,500. बरोबर आहे. तुम्ही करताय ना कॅल्क्युलेशन, तुम्ही कॅल्क्युलेशन करा 5,500. सो ब्रांच एक्सपेन्सेसचा बॅलन्स कुठे जातो, ब्रांच एक्सपेन्सेसचा बॅलन्स जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सो बाय ब्रांच प्रॉफिट और लॉस अकाउंट. सो हा पूर्ण बॅलन्स असणार आहे 5,500. पहिला मी रेड कलरने हायलाइट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बॅलन्स आहे. सो कोणत्या अकाउंटचा बॅलन्स कुठे जातो हे लक्षात ठेवा तुम्ही. सो याचा दुसरा एक आहे डेबिटला. बघा डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, बरोबर डेबिटला आलं ना, टू ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट. सो टोटल आपले एक्सपेन्सेस आहेत 5,500 चे. आता आपण काय करणार, टॅली करणार. मग आपल्याला शेवटी कळणार नेट प्रॉफिट झाला की नाही, झाला ना नेट प्रॉफिट. क्रेडिट साइड हेवियर आहे 8680. सो डेबिटला पण पाहिजे 8680. सो मायनस करा 5,500, 3180 प्रॉफिट. सो हा प्रॉफिट जाणार हेड ऑफिसच्या टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो जनरल प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच काय, हेड ऑफिसचं टू जनरल प्रॉफिट और लॉस अकाउंट. हा आपला आहे नेट प्रॉफिट, तोच तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता. सो ब्रांच अकाउंट प्रिपेअर करण्याचं मेन एम आहे टू फाइंड आउट अमाउंट ऑफ प्रॉफिट ऑन बाय ब्रांच 3180. सो इथे आपला प्रॉब्लेम आता संपलेला आहे. आज कुठल्याही प्रकारची आपली कॅल्क्युलेशन मिस्टेक झालेली नाहीये. सो इथे नक्की तुम्हाला काही प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. तुम्ही बघू शकता ही एक छोटीशी वर्किंग नोट आहे जिथे आपण क्रेडिट सेल कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर टोटल आपण एक ब्रांच स्टॉक अकाउंट, 2 ब्रांच ॲडजस्टमेंट, 3 गुड्स सेंड टू ब्रांच, 4 डेटर अकाउंट, 5 ब्रांच कॅश अकाउंट, 6 ब्रांच एक्सपेन्सेस आणि 7वं ब्रांच प्रॉफिट अँड लॉस, असे 7 अकाउंट आपण केले. सो ह्या कन्सेप्टला बोलतात स्टॉक अँड डेटर सिस्टीम ॲट इनवॉइस प्राइस. सो इनवॉइस प्राइसचा फायदा काय तुमच्या लक्षात आला असेल. सॉरी, स्टॉक अँड डेटर सिस्टीम मध्ये ॲडव्हान्टेज काय आहे तर आपल्याला सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे असतात. असं एकही ट्रान्झॅक्शन होत नाही की ते रेकॉर्ड होत नाही. सो त्यामुळे मुलांना ब्रांच स्टॉक अँड डेटर मेथड सोपी वाटते.
पण डेटर मेथडच्या बाबतीत काही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागतात, काही नाही करावे लागतात. सो तिथे ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर असतात तिथे मार्क जाण्याचे चान्सेस आहेत. पण इथे सगळे अकाउंट तुम्ही नीट गो थ्रू करा. काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला विचारा, तुम्हाला नक्कीच समजलं असेल. सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू, बाय.